ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही। TV9 मराठीवरील मुलाखतीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंची स्पष्टोक्ती। महायुतीत फोडाफोडीचे वाद संपले, त्यापुढे एकमेकांच्या पक्षातले लोक न घेण्याचा निर्णय। महायुतीला गालबोट नको अशी प्रदेशाध्यक्षांना सूचना दे, असं फडणवीस म्हणाले। शिंदेंचं भाष्य। दिल्लीत स्थानिक विषयावर चर्चा नाही, तक्रार करण्याचा माझा स्वभावही नाही। भाजप नेत्यांची शहांकडे तक्रार केल्याचं वृत्त एकनाथ शिंदेंनी फेटाळलं। नातवासोबत फेरफटका मारताना इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात। निर्मला गावितांवर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू। आक्षेपार्ह फोटो असलेलं टी-शर्ट घालून ट्विट करत कुणाल कामराची RSSवर टीका, तर आक्षेपार्ह पोस्ट कुणी केली असेल तर पोलीस कारवाई करतील, बावनकुळेंचा इशारा। मी शब्दाचा पक्का, बारामतीत काम करून दाखवलं। काही नेते शहरांच्या विकासावर बोलतात, मात्र त्यांची शहरं भकास घाण असतात। अंबाजोगाईतल्या सभेत अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य। अजित पवार जबाबदार नेते, बोलताना प्रत्येकाने तारतम्य बाळगलं पाहिजे। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघांचा सल्ला। राज्यात आपली सत्ता तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात, रुपाली चाकणकरांचं वक्तव्य। तर तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, पण मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांनी डिवचलं। तिजोरीची चावी कुणाकडेच नसते, सर्व पैसे जनतेचेच, रुपाली चाकणकरांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारच फोडला। फुलंब्रीतील उमेदवारी अर्ज मागे घेत आनंद ढोकेंचा भाजपात प्रवेश। वरिष्ठांच्या आदेशानंतरही फोडाफोडी सुरूच। नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेतील उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू। मनमाड नगर परिषदेतील वॉर्ड 10 चे उमेदवार नितीन वाघमारेंचं निधन। महानगरपालिका प्रारूप मतदार याद्यांच्या हरकतींची मुदत वाढवा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं राज्य निवडणूक आयोगाला पत्र। 15 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी। नाशिक महापालिका आयुक्तांच्या दालनात भाजप आमदार आक्रमक, शहरातील खड्ड्यांबाबत भाजपच्या 3ही आमदारांकडून पालिका अधिकाऱ्यांची कानउघडणी। संजय राऊत पुन्हा तलवार घेऊन मैदानात दिसतील, राऊतांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। ठाकरेंकडून राऊतांच्या प्रकृतीचीही विचारपूस। मुंबई आणि बॉम्बेबाबत मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता। IIT नावातील बॉम्बेचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं, केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांचं विधान। ज्यांना बॉम्बेचा पोळका आहे त्यांनी तो आग्रह सोडावा, मुंबईच्या नावाशी कोणीही तडजोड करणार नाही, जितेंद्र सिंह यांच्या विधानानंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। पुणे जमीन घोटाळ्यातील मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरण्याबाबत पुन्हा मुदतवाढ। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला 10 दिवसात मुद्रांक शुल्क भरावं लागणार। राम मंदिरावरील धर्मध्वज सत्यमेव जयतेचा उद्घोष करेल। हा केवळ ध्वज नसून भारताच्या सभ्यतेचं प्रतीक आहे। कित्येक पिढ्यांचे घाव आज भरले गेलेत। ध्वजारोहणावेळी पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 2,000 तर चांदीचे दर 4,500 रुपयांनी घसरले। सोनं GST सह प्रतितोळा 1,28,000 तर 750 रुपये, तर चांदी 1,64,228 रुपये प्रति किलो। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।